ठाणे बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट करू नका आणि मुल्लाबागऐवजी युनिअपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा अशी प्रकल्पग्रस्तांच्या गृहसंकुलातील रहिवाशांची मागणी असून त्याचं प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलांनी उभारून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। गणेश उत्सवाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपल्या मागण्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे। या निमित्ताने रहिवाशांचा लढा अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असला तरी या प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। याशिवाय प्रकल्पामुळे मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट होण्याबरोबरच भविष्यामध्ये नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। यामुळे प्रकल्पालगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता। स्थानिक रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते। असं असलं तरी जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत स्थानिक रहिवाशांचा लढा सुरूच राहणार असल्याचं चित्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिसून आलं। नमस्कार, मैं नितिन सिंह, कॉस्मोस लॉन्च एसोसिएशन का चेयरमैन। ये जो हमारा प्रोजेक्ट है ये एक थाने बोरीवली ट्विन टनल के सपोर्ट में प्रोजेक्ट है जिसमें कनेक्टिंग सिटी का थीम है। बट कनेक्टिंग सिटी के साथ में ये प्रोटेक्टिंग नेचर का भी बहुत इम्पॉर्टेंट मैसेज है जो हम सभी को देना चाहते हैं। तो डेवलपमेंट के साथ में आप एनवायरनमेंट को कैसे बचा के और वहाँ के लोगों को जो रहते हैं उनको उनके साथ में कैसे लेके ये प्रोजेक्ट कंप्लीट करना और हम जो भी ग्रीनरी यहाँ से गई है उस ग्रीनरी को यहाँ पे वापस कैसे लेके आना, वही थीम पे ये प्रोजेक्ट बेस है। तो ये जो प्रोजेक्ट बनाने वाले हैं एडवोकेट अस्मिता सतारी जी है। इस माध्यम से यही संदेश है कि आप एज ए कॉमन मैन आप डेवलपमेंट को भी सपोर्ट करना चाहिए और उसके साथ में जो वहाँ पे एनवायरनमेंट है उसको बचा के रखना बहुत बहुत ज़रूरी है, क्योंकि ये पर्यावरण ही हमारे आने वाली जनरेशन को काम आने वाला है। ॲक्च्युली प्रकल्पाच्या पहिली गोष्ट तर काय झालं, सगळ्यांना एक चुकीची मेसेज गेलेला आहे की प्रकल्पाच्या विरोधात आम्ही जनआंदोलन केलं, पण आम्ही प्रकल्पाच्या विरोधात कुठलंही जनआंदोलन केलं नव्हतं। फक्त काय झालंय, MMRDनी जेव्हा हे बोरीवली टनल प्रोजेक्ट प्लॅन केलं त्यावेळेला प्लॅन करत असताना आजूबाजूचे सुमारे 4000 फॅमिलीज आहेत, त्यांचा त्यांनी विचार केला नाही की जेव्हा टनलमधून ट्रॅफिक बाहेर निघाल्यानंतर त्याचे व्यवस्थित संयोजन त्यांनी केलं नाही व प्लस 4000 फॅमिली जे रहिवासी आहेत, स्कूल बस आहे आणि त्यांच्या मोडवर त्यांनी व्यवस्थित हे केलं नव्हतं। तर सुरुवातीलाच MMRDला आम्ही एक गोष्ट कळून दिली की बाबा तुम्ही जी टेल बाहेर काढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही जी प्लॅनिंग केली ट्रॅफिकची ती व्यवस्थित प्लॅनिंग केलेली नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करून देण्यासाठी आमच्याकडे इथले जे स्थानिक रहिवासी आहे, कोणी MMRDचे सिनियर इंजिनियर राहिलेले, रिटायर्ड राहिलेले, कोणी IITचे प्रोफेसर आहेत, अशा सगळ्या टीमला घेऊन आम्ही MMRDला हे प्रूव्ह करून दिलं की तुम्ही आमची जंक्शन्स टेल आणि आमचे ट्रॅफिकचा तुम्ही विचार केला नाही आहे। आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि MMRDचे ते मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे ती बैठक झाली आणि त्या बैठकीच्या मार्फत एकनाथ शिंदेजींनी आमच्या सगळ्यांच्या मान्य करून त्यांनी हे क्लिअर करून दिलं की हा जो कट अँड कव्हर अंडरग्राउंड टनल आहे ते सत्यशंकरच्या वॉलपर्यंत ते नेऊन आमची मागणी मान्य केली आहे। लढाई आता आमची पूर्ण संपलेली नाही आहे, टप्प्याटप्प्याने 2 मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहे, पण आता एक मग डिस्पोजलचा एक मोठा विषय आहे। त्याच्यामध्ये रोजच्या 500 700 800 ट्रक मटेरियल निघणार आहे, त्याला घेऊन त्यांनी जी प्लॅनिंग केलेली आहे MMRDची त्याच्या विरोधात पण एक पुढचा विषय काढणार आहे। माननीय उपमुख्यमंत्रीजींनी आपल्या कॉस्मोस लॉन्चला मध्ये व्हिजिट घेऊन गेले गणपतीला, तर त्यांनी सांगितलं की पुढच्या एक 8-10 दिवसात ती इथे एक बैठक आयोजित करणार आहे, व्हिजिट आयोजित करणार आहे आणि मग डिस्पोजलला घेऊन पण ते फायनल त्याच्यावर निर्णय देणार आहे। तर तसं बघायला गेलं तर आमच्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने MMRDनी मान्य केल्या आहेत। उर्वरित राहिलेले 2-3 विषय आहेत तेही सॉल्व्ह होणार आहे। प्रोजेक्टचा आमच्या इथल्या रहिवाशांना कोणालाही त्या प्रोजेक्टचा विरोध नाही आहे, पण ते प्रोजेक्ट होत असताना इथल्या 4000 फॅमिलीचा जो विचार MMRDने सुरुवातीला केला नव्हता आता त्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मान्य होत आहेत। आणि आमच्या कॉस्मोस लॉन्च फेडरेशननी MMRDला की
कसल्या प्रकारे त्या गोष्टी साकार झाल्या पाहिजे म्हणून आम्ही आमच्या कॉस्मॉस लॉन्च फेडरेशनच्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून हा देखावा ऑर्गनाईज केलेला आहे आणि बहुतेक आज माननीय उपमुख्यमंत्रीजी संध्याकाळी आमच्या विनंतीला मान देऊन इथे व्हिजिटही करणार आहे। ह्या मार्फत आम्ही दाखवलेलं आहे की हे कटवर करून त्याचबरोबर प्रोजेक्ट होत असताना ती ग्रीनरी मेंटेन राहिली पाहिजे, पर्यावरणाला पण धोका नाही झाला पाहिजे, लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे। जे MMRDAने तयारी नाही केली ती फायनल तयारी करून तो देखावा आज आम्ही इथे दाखवलाय आणि याच्या माध्यमातून एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केलाय।